ती शेवटची ओवी आहे 1790 नंबर. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी लेले येते माझे उरले पायी पण आता विश्वात्म केले. तिथून पुढे पसायदान सुरू झालं. आता आमच्याकडे काय झालंय 80% कीर्तनकारांचं सध्या 80 फक्त आई बापाचं भांडवल झालंय. बस अर्धा तास आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची आणि अर्धा तास ज्याच्या का पाकिट गुतलं त्याची लाल करायची. आमच्या सारख्या फुटक्या तोंडाच्या माणसाला त्रास होतो. सध्या कीर्तनकारांकडे एकच पॉवरफुल धंदा झालाय. अर्धा तास आई, अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करे, अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची आणि ज्याचं का पाकिट गुतलंय त्याची तर इतकी लाल करायची. आणि इंदुरीकरच्या आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हा एकच आहे महाराज. मी सगळ्यात मोठा गुन्हागार आहे की मी खरं बोलतो त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे, फळाची नाही आहे. जो उठान तो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी वेगळा विचाराचा माणूस. व्यक्ती मरू द्या, धर्म टिकू द्या. एकमेकाची लाल करून धर्म खाली कांड राहण्यापेक्षा मेलून धर्म टिकवण्याला काय वाईट, काय वाईट. आणि अर्धा तास आईवर बोलायचं आणि ऐकायला ह्या यांची ना अकलीची गाठ नाही. याने लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, माझ्या खळखळा डोळ्यात पाणी आलं ग बाई, खरंच बाई बाबा असावा तर. माझ्या पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात तसा तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती आईन कहाचा बाप आलाय महाराज ही झाकली. ते पुढाऱ्यांच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची. आज अडचण काय, तो शब्द फिटत झालाय. भविष्य येणार कवा तर आपण राहत नाही. हे फक्त लोक नादी लावायचं काम चाललंय. मला समाजाला कोणीतरी खरं बोललं पाहिजे. महाराज म्हणले भले रागे होते. कीर्तन म्हणल्या 70 लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील पण 30 जणांना सत्य ऐकण्याची गरज आहे. तर मग 100 जणांच्या शिव्या खाण्याने काय फरक पडला. 70 जण जर 30 जणांचं कल्याणच होत असेल तर 70 जणांच्या शिव्या खायला काय हरकत. आज लोकांना खरं चालतच नाही. फक्त माझी लाल करा, अशी नाही झाली तर क्लिपांनी करा. आमच्या गायक वादक महाराज मंडळीला 2 महिने बोंबलत होतो मी कीर्तनात. तुम्ही क्लिपांचा नाद कमी करा, तुमच्या गोत्यात येईल. हे मला म्हणले तुझ्या डोक्यात फरक झाला. 2-4 जण तर म्हणले आमची प्रसिद्धी त्याला पावत नाही. कोणा मला. आता मला प्रसिद्धी पावत नाही, माझ्या बरोबरचा पोहा तरी जिवंत राहिला. अरे बावला ठेव, मला 28 वर्ष झाली बाबा झाल्याला. माझ्या इतके कीर्तन 3 जन्मात कोणाला होणार नाही. नाही मी सहज 90चा महिना काढतो. सहज हा महिना तर 96चा आहे. हनुमान जयंती रामनवमी 4 काढतो. 90ला दगडावर आपटा ठेवणार. 3 तर कसे आहेत रोज. आणि मला जळायचं नाही. एक सांगा, संप्रदाय मानाने उभा राहत नाही, संप्रदाय त्यागाने उभा राहतो. या महाराज लोकांना, ह्या गायक वादकांना, पेटीवाल्यांना, भजन्यांना बोंबलत होतो मी 2 महिने. अरे क्लिपांचा नाद कमी करा. त्याला ऊत आला होता. ऊत कशी जिरली मागच्या आठवड्यात. मग बोंबलत होतो क्लिपा टाकू नका. पण ह्या नालायकांना किडा आलाय. मी खरपुडीला येत आहे. काल येतो झग माराय तू. यांनी लगेच क्लिप टाकायची. मी खरपुडीला येत आहे, तिथे माझी सेवा आहे. सेवा काल येतो झक मारायला आणि लोकांना बोलायचं तुम्ही या कीर्तनाला. काल आपल्या भोकांडी बसायला.
काही झालं का क्लिप, पण काही झालं का क्लिप. शिळीला बकरू झालं का क्लिप. कोणचा कुत्र्या संघ फोटो, कोणचा कुत्रीचा मुका घेताना फोटो, कोणचा बोकड्या संघ भेटो, त्यांच्या वा मारताना फोटो, का चपात्या काढताना फोटो. काय पावल्याचा बाजार झाला सांग. मोठ्या माणसाने लग्वी केली, पडली क्लिप. शिळीला बकरू झालं क्लिप. बोकडे इकणे आहे. आता शिळी का म्हणून राहिले, बोकडे ठोक काय करत. क्लिप चपात्या काढताना क्लिप, यांची वा मारताना क्लिप. आणि पुरी डबा लाजाच व्हायला लाजा. आता व्हॉट्सअपात फेसबुकात पुरी लावून धरले बावळाच्या सारखं. नदवीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या पट्टीत चमटी भरली ती, जीन पॅन्ट घाली ती, टी शर्ट घाली ती, पिस्तूल हातात घेतली. पुरीला काय नव्हते ते म्हातारे लागले येडवाणी करायला. म्हातारा बी म्हातारी बागला धरीते, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. अरे मग दुसरी कर म्हातारी, असं येडवाणी लागलं. बावल्याचा बाजार नाही तर हा विनोद नाही. एक दिवस या क्लिपा डोक्यात आणणार. राजकारणी लोकांना सांगून देतो, सरपंच बिरपंच, ज्याचा मोबाईल बंद आहे त्याच्याशीच बोलत जा. लोक नालायक झालेत. बारीक कॅमेरे हरामीकडं काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि क्लिपा टाकणाऱ्यांना इन्कम आहे, त्यांना दुसऱ्याच्या इज्जतीचं काही घेणं नाही. आणि चांगली चांगली राजकारणी माणसं या क्लिपावाल्यांनी संपवली. यांना सावलीला उभं करीत जाऊ नका. ही नालायक आवला ते महाराज. आता आपण तळतळीने बोललो ना, ते अशी क्लिप नाही टाकेन. इंद्रियकरांनी धर्माच्या भावना दुखवल्या, त्यांच्यावर येऊ म्हणजे ठोका आमच्या. आणि यांना समाजातलं चांगलं दिसत नाही मला. हे नेहमी निगेटिव्ह विचार. तो त्यालाच केळं वाटले वाढदिवसाला, त्याला केळं केळं केळं. पण इळ भरपट्टी चालली टीव्हीला, खरे वाटप खरे वाटप, त्यालाच केळं. त्याच्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं नाही. पण इळ भरपट्टी तिलाच रागा वाटल्या, उपदार वसरे वाटप. आणि रागा भिकारीने वडून नेले. तो पुढे चाललंय आम्ही, पुढे चाललंय. संपली माणसं. सरळ बसायला आणाले पोरं पटकान, बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावली. तो याला काय माहिती सावधान आणि विश्राम. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. तिसरीला कोण आहे तुमच्यात? तिसरीला वर्गात बंद आहे. चौथीला कोण आहे? तिसरीला कोण आहे तुमच्यात? तो एक उभा आहे. हा बस गाडी. हा डायरेक्ट तिसरीला गेलाय, शाळेतच गेला नाही. आणि हातात 30 तारखेला चौथीला जाणारा डायरेक्ट. आणि हा डॉक्टर वाला. माणसं उभ्यानं मरतील ना. समाजानं अजून विचार केला नाही मला. बऱ्याच नाही 90% लोकांना आनंद झाला का माझा मुलगा 10वीला गेला, माझा मुलगा 12वीला गेला. तुम्ही अभ्यास नाही केला. हा तुम्ही वर्तमान काळाचा विचार केलाय. भविष्याचं काय? भविष्य संपलं. उद्या जर कंपन्यांनी JR काढला की ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांना नोकरी नाही, तर तुमच्या 3 पिढ्या साड्या संपल्या. विचारच नाही. आणि असं कंपन्या काढू सुद्धा शकतात. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो, मजूर गाडी होईल. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको नाद नाही करायचं. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तिथंच थांबून घ्यायचं, वळवळच करायचं. त्यांनी आता असेच झोपायच्या खोलीत एखाद्या नटनटीचा फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. उलट लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले.
नाही बोलून देत नाही ते. 50,000 50,000. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारीची नवरी गेली. आज नाही माहिती त्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. याला विचारलं काय झालं, नशिबाचा भाऊ मला. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कीर्तनात, असा काय की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला असा काळ पाहिलाय बसलेल्या माणसा, पण असा काळ 1.5 वर्षापूर्वी असा काळ पाहिला आपण महाराज की एका गावानं 50 अंत्यविधी पाहिल्या. 50 ते बी 2 महिन्यात. 40% प्रेत वरीत नेले त्वरित, आणि 40% प्रेत कधी जळाले माहीत सुद्धा. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही, आणि मुलीला बाप केला हे सुद्धा माहित नाही. आणि कोरोना झालेल्या माणसाला गावातल्या लोकांनी इतक्या वाईट वागणूक दिल्या मला. फक्त खरं पाणी बोलायचं नाही तर कोरोना झालेल्या माणसाच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही. मला दूध फक्त भारी कपडे घालायचे, माईक हातात आला का धर्माच्या भाषा आणायच्या. गाईला कोरोना झाला, गाईला झाला कोरोना. त्याचं दूध गाईचं डेअरीला घेतलं नाही, त्याला पेट दिला नाही. पेट खोटे खोटे खोटे. अरे त्याला किराणा दिला नाही, त्याच्या वट्यावर जायचं नाही, त्याच्याशी कुणी बोलायचं नाही. अरे नवरा बायको दोघं पॉझिटिव्ह निघले तर त्याचा बैल खुट्यावर पीठ पाण्याचा मेला सोडलं नाही. आणि लोकांनी फक्त समाज नादी लावायचा. 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही महाराज. पिंडदान आणि 13व्याला ताट मांडले महिला मंडळ, 13व्याला महिलांनी स्वयंपाक केला महिला मंडळ, आणि 13 ताट मांडले. बिचारीच्या घरात तर काही सगळे पदार्थ नव्हतेच, कुठून तरी उसणं पासणं करावं लागलं. पण नको पाप नको कोप म्हणून तिने 13 पदार्थ ताटात मांडले. महाराज बापाच्या 13व्याला पोरगा जेवला नाही असे कीर्तनात बसले. आता माझ्या पुढं मी नावासकट सांगाल ध्यानात ठेवा. आपलं काम थोडं वेगळं आहे, आणि तुम्ही लोकांना धर्म शिकवता. तुम्ही शिकवता धर्म. बापाचा कोरोना बुंदीत आणता, बापाचा कोरोना मटकीत आणता, बापाचा कोरोना घुगरीत आणता का? जन्माला त्या बापाच्या 10व्याला आई जेवली नाही मुलगी, आणि ती मुलगी उद्या जर शिक्षिका असली, तू काय शिकवशील मुलाला? धर्मशाळा उघडल्या काय शिकव? तू शिकवते धर्म, तुम्ही शिकवला धर्म. कोणती बाई कीर्तनात बसलेली, तिनं 3 वर्षे पोरं घरी येते, पण त्या बाईनं मुलाला बसायला शिकवलं. तिला म्हणतो बोटवर कर बोटवर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बोटवर. एक निघाली बाकीच्या पुढे युद्धावर आहे, रायफल घेऊन. आणि 3 वर्षामध्ये पोराला तुम्ही बसायला शिकवलं नाही. तुम्ही लोकांना सांगता जिजाबाईनं शिवाजी लढवला. तुम्ही सांगता का? काय शिकवलंय मग तुम्ही? पिढी संपली, पिढी संपली का राहिली बोला. मग 16चा पोरगा बलात्कार का करतो, 17चा पोरगा खून का करतो, 18चा पोरगा दोराला का टाकतो? त्याला भजन नाही. काय मध्ये 16चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय? 18, 12, 13, 14 वर्षाची पोरं रात्री 1:30 वाजेपर्यंत धाब्यावर येतात. पोलिसांना जर पकडलं तर त्याच्या गाडीत काय सापडतं तुम्हाला? कटवली, त्याच्या खाली सापडतं निधी पावडर, त्याच्या खाली सापडते नायलॉनची दोरी, त्याच्या खाली सापडतो गावठी कट्टा, आणि त्याच्या खाली सापडते सुरी. 18 वर्षाचा 18 न्यायालयानं
न्यायालयाने जर विचार केला तर 18 वर्षाचा पोरगा बाल गुन्हेगार होतो म्हणून आरोपी सोडून द्यावा लागतो. ही वेळ आज आली. मला चुकीचं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. मला परत कधी बोलू नका. आज न्यायालय जर अल्पवयीन मुलाला सोडत असेल, सोडते वय असल्यामुळे सोडणं साहजिकच आहे, पण अल्पवयातला मुलगा जर खुनापर्यंतच्या घरात जात असेल याला जबाबदार सरकार नाही, याला आईवडील जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? शिकवता नाही आलं आमच्या मुलाला, फसायला ना मला शिकवलं नाही, आम्हाला आरती शिकवता आली. 17 वर्षाची मुलगी आहे, 17. काय बारीक मुलगी नाही येते, 11वीला गेली. 17 वर्षाची मुलगी बारीक आहे का? बारीक आहे का? इथं 3रीच्या पोरीला सगळं कळतंय आणि ही 11वीला गेली आणि ती पोरगी म्हणते त्या पोरानं मला फुस लावली. फुस तुला काय लावली? शब्द पाहिलं किती बाहेर लागे. काय लावली? फुस. आणि लग्नाचे तुमच्या गुन्ह्यावर शब्द आमिष. आम्ही दाखवलं, आम्ही दाखव, आम्ही दाखव. तुला लाज नाही का? त्यानं दिलेले पैसे गोड लागतात, त्याच्या गाडीवर बोंबलं धेडून थोबाड बांधून नेणायला गोड लागतं, त्यानं केलेलं हॉटेलिंग गोड लागतं, त्याने फिरायला नेलेलं गोड लागतं. 9 ग्लास रस पिती तू उसाला तू जर आणि वरून म्हणती फुस लावली. अरे पोरानं टिंगल केल्या जर पोरीनं कान पाठ वाटलं तर तो पर्यंत कसाही होईल, पण पुरीच्या लागे लागायचा नाही. आज आमच्याकडे विचाराची लेवलच राहिली नाही. इंदुरीकर मरायला मारा तेव्हा तुम्हाला आपली किंमत कळेल, तेव्हा नाही कळायची. तुम्हाला आता मला काय नावं ठेवायचं तेव्हा ठेवा, पण एक दिवस तुम्हाला हे पट्ट्याची आठवण येईल का हा काय म्हणत होता. जेव्हा 18 वर्षाचा पोऱ्याला जन्म ठेप होते तेव्हा त्याच्या आईनं दूध पाजल्याचं काय पिढी संपली का राहिली. 16-17 वर्षाची पोरगी पळून जाते म्हणजे काय? 18 वर्षाचा पोरगा खून करतो म्हणजे काय? अजून 5 वर्ष थांबा तुम्ही. तमाशा नावाची कला सुद्धा गावात येणार नाही. तमाशा ही कलाच 5 वर्षात संपून जाईल. का 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 तमाशात नाचणारी बाई हौस म्हणून नाचत नाही रे, तिच्या टीजवर पोटाच्या कळीसाठी ती चाल मानते. आम्ही चांगल्या घराण्यातली माणसं 3ऱ्या गाण्याला तमाशाला खडे मारून शिट्ट्या मारून भांडणं करून तमाशे बंद करतोय. आम्ही गरीबांनी यांना 20-20 रुपये वर्गणी द्यायची, यांनी 1.5 लाखाचे तमाशे ठेवायचे आणि 3 गाण्यात गोंध्या. ही परिस्थिती आहे. तमाशा ही कला उष्णी नाहीये, ही तमाशा ही कला ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. अरे तमाशात नाचणारी बाई 9वारी साडी नेसते, बदल घेते, चापून चुपून पायात चाळ बांधते फक्त टीजवर खळगे येण्यासाठी. आणि चित्रपटातली नटी आरताले कपडे घालून डान्स करते. तुला कधी खरा मानला? कधी मानला खरा? ती बाई मारामारी करते कशातली? सिनेमातली. गाड्याला भोकस नाही. एक बाई 10 गाड्याला उचलून दाखवते. तुम्ही कधी खडे आणले? आणि इथं फक्त नाचायचंय. तमाशातून गण गेला, तमाशातून गवळण गेली, तमाशातून वग गेलाय. फक्त तमाशा म्हणजे काय उरलं? ऑर्केस्ट्रा. फक्त काय उरलं? 3-4 गाणे झाले, वळून लावून आला, शिट्ट्या हल्ल्या, मोंडा झाला, तमाशा संपला. हे ज्या जिल्ह्यात कीर्तन करतो ना आपण, ते जगाच्या इतिहासात जगाच्या इतिहासात पुणे जिल्ह्यानं जे जगाला दिलंय ते शहरात कोणी दिलं नाही. पहिला ऐका नीट. पहिलं वैकुंठ धाम पुणे जिल्ह्याने दिलाय. पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. एक नदी अशी दिली पुणे जिल्ह्याने का ती नदी गाथा बुडू शकली नाही. आणि 14च्या 14 टाळ करी तुकोबारायला पुणे जिल्ह्याने दिले. आणि वाघोली असं नाव दिलं तर सगळ्यात जास्त कीर्तन तुकोबारायची वाघोली झाली. एवढंच नाही,
वैकुंठावरून सुद्धा परत खाली येता येत आहे, हे सुद्धा पुणे जिल्ह्याने दाखवून दिलंय. हा नुसता संप्रदाय पुणे जिल्ह्याने दिला नाही, नुसता संप्रदाय दिला नाही, बाबू गेलू सारखे सुद्धा पुणे जिल्ह्याने दिले. हे तर काहीच नाही. स्वतः वग लिहून वगाचं पात्र करून स्वतः गाणे लिहायचे आणि ते गाणे स्वतः गायचे. तो दत्ता माणिक सुद्धा पुणे जिल्ह्यात दिला. आणि आपण कुणीकडे तमाशात खडी माराय, हे जर जागेवर आणले नाही तर हे तुमचा गेम करणार. तुमचं काय मत आहे? तुम्हाला आता वाटतंय लय महाराज बोलतो, लोक लय वाईट बोलतात, लगेच क्लिपा टाकी द्या तर त्याने ताल सोडला हे त्याला. माझा तुम्हाला बोलण्याचा हेतू तुमच्या भावना दुखवण्याचा अजिबात नाही. तुमच्याशी मला काही घेणं नाही, मला काही तुमच्या वाटात उभं राहायचं नाही, तुम्ही माझं काही पाठण दाबणार आहे, माझं तुमचं काही नातं नाही का, मला तुमची पोर द्यायची नाही का, तुमची मला करायची नाही, माझा तुमचा काही संबंध नाही. फक्त मी तुमचाही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नेम ऐकला पाहिजे. आपलं एवढंच नातं आहे. आपली मग वाया गेली, त्यांना बोललंच पाहिजे आणि बोलणार आपलं आहे, तुम्ही थोडं तरी ऐकलंच पाहिजे. काय म्हणते तुमचं? आणि आपल्या माणसाने जर आपल्या माणसाचं ऐकलं नाही तर आज संकट माणसांवर नाही, संकट धर्मावर आहेत. माणसावर संकट नाही, माणूस हे त्याचं रूप झालंय, पण खरं उखडायचं काय तुमचं? म्हणून भाऊपूर्ण श्रद्धांजलीला पहिलं वाक्य सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कधीच नाही. धर्माला राजकारण बाजूला ठेवा, धर्माला प्रतिष्ठा बाजूला ठेवा, पण धर्मासाठी एकत्र या. आज तुम्ही एकत्र राहिले नाही तर 10 वर्षांनी धर्मही राहत नाही. तुमचं काय मत आहे? आणि ही वेळ, ही पिढी संपेल पिढी आहे. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. सरळ बसा बेटा आणि जोरात बोलायचं बेटा, एवढी टोळी बोलेल, सगळ्या बचत गटाच्या बाया बिया सगळे नीट ऐका. आता शाळा सुरू झाली, आवाज कमी येतोय. शाळा सुरू झाली, ती बाटली ठेवून दे खाली. आतापासूनच बाटली का? शाळा सुरू झाली, कमी येतोय आवाज. शाळा सुरू झाली, क्लास सुरू झाले, हो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कशी काय होती? आता क्लास ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. खोटं बोलायचं. आता कीर्तनावर बसले तुम्ही, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. खरे. तुम्ही ऑनलाईन बोलू दे त्याला, तो दाबून धरतो. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला, कमी येतोय आवाज, अभ्यास केला नाही, पण तुम्हाला नाद लागलाय कशाचा? मोबाईलचा. काय जोरात बोला, सगळ्यांना ऐकू जाऊ द्या. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत या? आता त्याच्या पुढचं ऐका, डोकं बंद होईल तुमचं. हात मोकळे सोड, फ्रेंड कसा आणि काय जोरात बोलायचं. मोबाईल मुळे काय काय झालं मला ऐकायला कमी. डोळे गेले, जोरात बोला. डोळे, कंबर गेली, मेंदू गेला, झोप झोप उडाली. उडाली नाही, झोप उडाली. झोप येत, जोरात बोला. झोप येत नाही, झोप यावं म्हणून पटण सुरू झाली. जरा जोरात बोला. पटला काय काय लागतं? पाणी, अजून साखना, अजून ग्लास, अजून शेंगदाणे, अजून स्प्राईट. अरे वा. अजून पैसा. जोरात बोला. पैसे मिळव म्हणून पटल सुरू झाली. पैसे मिळव म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल. जोरात घ्या, जोरात बोला. घेतला. गेम सुरू. 2-3 गेमचे नाव सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, कॅरम,
आणि गेम घेता घेता ऍप सापडला आणि ऍप वर कुस्ती झाली कुणाशी पोरीशी काय जोरात बोला पोरगी आपण पाहेल आवाज कमी होतोय पोरगी आपण पाहेल नाही तिने आपल्याला पाहिलं नाही पण कधी का आम्हाला करेक्ट आता एक नवीन गेम आला ह्या आठवड्यात कोणता रे ते क्लिप पुष्पा ती पाय फिरी त्यांनी चप्पल काढली तर काय रे पुष्पा झुकेगा नाही आवाज कर उभा राह उभा राह उभा राह उभा राह मी आहे घाबरून हे काय रे झुकेगा नाही मला आता मरण यावं तुमच्या पोटी जन्माला यावं आणि लोक म्हणते इंद्रिकर काही बोलत मी फक्त खरं बोलतो आता हे शास्त्रज्ञ होती हे तुम्हाला लाईट बंद करून आणणार हा तुमचा मरणोत्तर पुरस्कार आणि यांच्या सगळे आपण लबाड्या करतोय चला पुढं हे प्रेम वाढलं ती पोरगा कामातून जोरात बोला तिने याला पाहिलं नाही यानं तिला पाहिलं नाही पण कधी कामाला तिनं ओळखला हा कामातून तिने याचा एटीएम मोकळा हा भिकारी तिला घेऊन पळून तिला पहिले प्रियकराचा फोन आला याला लोड आला यानं तिच्या ठेवून दिली ती निघून हा मोकार प्याला जाग्यावर प्याला आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं काय माग सांगू का डाव्या या परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला पहिलं वाक्य मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे याच्यावर तुमचं काय आता शाळा उघडल्यावर पुढारी लोक नीट ऐका सरपंच विरपंच सगळे सदस्य सदस्य गावातल्या गुरुजींना विनंती केली पाहिजे आणि शाळेच्या फळ्यावर शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवसापासून हरिपाठातले अभंग नोटीस बोर्डवर लिहिले पाहिजे आणि ते मुलांनी वहीत लिहून घेतले पाहिजे तुम्ही सुविचार लिहिता नेहमी खरे बोलावे कोण बोलतो आजच्या मुलाला अध्यात्माची गरजच आहे ह्या रांगेत हे पोरं उभे ना या रांगेत हे पोरं उभे ना हे महाराज नाही होत्या गायक नाही होत्या वादक नाही होत्या पण हे चोर होणार नाहीत हे गायक नाही होते कीर्तनकारी काय कोणी उठणं कीर्तन करी बाबा पेंडे कोणी उठायचं गायन करे बाबा हे थोडा वेळ आपलं नवीन नवीन चालत आहे ती काही टिकत असं काय नवीन नवीन कीर्तनकार झाला का कीर्तनकाराला सध्या क्लिपाचा नाही नाद लागेल आता तर मी आता कीर्तनकाराची क्लिप वाचली 2च तारखा खाली घाई करा तुम्हाला लाजा वाटत द्या रामकथा ठेवा रामकथा ठेवा भागवत कथा ठेवा 3-3 लाख रुपये खर्च करायचा त्या ठकाराच्या मागे जी पोरं येते काय काय शिवगा काय सिद्ध का फिद्ध काय वाजते ती काय ती तो आपल्या सुद्धा घालीत नाही पट्टी जरा कार्यक्रम ठेवणारे यांच्याकडे जरा नीट पहा आणि टोपी सक्तीची करा काय म्हणते तुमचं दोघांना राग जीन पॅन्ट घालायची आणि रामकथेला बसायचं तुमच्या बापानं कथा सांगितली होती का जीन पॅन्ट घालून वाजी ते काय म्हणते त्याला ती केशव ती गोष्ट सांगितली 8 घंटा काय आहे मोर आपण गाव पाहिजे आपल्याला टाळच जमला फक्त 8 घंटा आणि त्याने जीन पॅन्ट घालायची कथाकारानं पायजामा तरी घातला पाहिजे पाठीमागचे टोपी घातली पाहिजे निवृत्त शर्ट घातला पाहिजे एक वाक्य सांगा आपण वारकरी संप्रदायाची माणसं नाही आहेत आपण विश्व वारकरी संप्रदायाची आपला संप्रदाय मर्यादित नाहीये आपला संप्रदाय विश्व आहे आणि आपल्याकडून त्यांना वागण्याची पद्धत चुकीची आहे काय म्हणते लांब लांब केस वाढवायचे काय राधे राधे काय कृष्ण कृष्ण चाललंय काय टोपी नाही डोक्यात केस लांब विचारायचं नाही गाणी चालली राधा राधा कृष्ण कृष्ण असा भावळेपणा चालतो परमार्थ
संप्रदाय गप्पा मारून उभा नाही राहिला, संप्रदाय त्यागाने उभा राहिला. आता काय त्याग आहे? आता हे गाय बालक आपण सापत्याला बोलतो, ही काकडे सगळं बोलावं. गेली चांगली चांगली माणसं संप्रदायातून महाराज गेली, पुन्हा होणे नाही. 1 वर्ष नाही झाला, अजून 8 दिवस बाकी. बाबा महाराज इंगळे गेले, साली गेल्या, बोधे बाबा गेले, भजन गेलं, निवृत्ती महाराज वक्ते गेला, धर्मावर बोलणारी माणसं मिली. आता जे राहिले आमच्यासारखे भामटे ते सगळे शालपाट. आता कोण बोलत आहे? आता कोण बोला? आणखी पावाले कशी बोलून देतील? इथून पुढे धर्मावर बोलायचं नाही, इथून पुढे कीर्तनदारांनी बोलायचं नाही, फक्त फोटो क्लिप पडली. कुठे गेलो आम्ही? संपली माणसं. म्हणून तुम्हाला बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि माया नावाची म्हातारी आणि ज्ञानोबारायला मुलगा झाली 4. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. यातला एक मुलगा आहे पवित्र जीव.